जे काही मिळायला पाहिजे ते आम्हा कलावंतांना मिळत नाही। असं रस्त्यावर किती दिवस नाचायचं, असं किती दिवस पोटासाठी नाचते मी परवा कोणाची म्हणत म्हणत काम करेल। आज आम्हाला किंमत राहिलेली नाहीये। याच्यातनं यायचं हे पुढं म्हणजे तेवढं सोपं नाही। पार आतून बेंबीच्या देठापासून वाजवावं लागतं, फुकावं लागतं। हे हार्ड वाद्य आहे, ट्रम्पेट हे सगळं हार्ड वाद्य आहे। विटंबना करतात हे करतात की नाही काय हा तर ह्याचं काहीच नाही, हा फक्त वाजवण्यावर जातो, हे गोंधळीच आहेत किंवा हे डपडेच वाजवतात, हे असं म्हणजे असं बोलून हे करतात। नको अभिमान धरू भला मानसा, न मागता तुम्ही लाडक्या बहिणींचा विचार केला, तसं ही महाराष्ट्राची लोककला जतन करण्यासाठी म्हणून लोक कलावंतांचा कधी विचार करणार आहात? नको अभिमान धरू भला मानसा, नको अभिमान धरू भला मानसा। अभिव्यक्ती स्वातंत्र्याची सृजनशीलता जपण्याचं आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य खऱ्या अर्थाने बळकट करण्याचं सशक्त माध्यम म्हणून लोककलांकडे बघितलं जायचं आहे। मात्र आता या लोककलांना राजाश्रय मिळत नाही आहे, लोकाश्रय तर त्याहूनही मिळत नाही आहे आणि त्यामुळं अनेक लोककला लोप पावत चालल्यात। आज रंगभूमी दिनानिमित्त ह्या लोककला जपणारे काही कलाकार, सृजनशील कलाकार, दिग्गज कलाकार जे आहेत ते माझ्यासोबत आहेत। जाणून घेऊया की लोककलांचं आत्ताचं समाजात असलेलं स्थान, राज्यश्रय त्यांना मिळतो की नाही आणि एकंदरीत या सगळ्यांचं म्हणणं काय आहे। खरं तर रंगभूमी दिवस आहे, मात्र या सगळ्यांना रंगहीन आयुष्य जगण्याची वेळ आली आहे का, हा खरा प्रश्न आहे। माझ्यासोबत ही सगळी मंडळी आहेत। वासुदेव आपण बघतोय, खरं तर वासुदेवाच्या रूपात असलेले आसाराम मागील अनेक वर्षांपासून या लोककलाकारांसाठी काम करतात। स्वतः ते वासुदेव ही भूमिका दररोज वठवतात। अर्थातच हा एक समृद्ध वारसा आहे। समाजामध्ये आत्ता स्थान किती मिळतं यापेक्षा ही कला टिकली पाहिजे, जपली पाहिजे, म्हणून तुमचा प्रयत्न सातत्यानं असतो। मुळात वासुदेव जे अनेकांना मनोरंजनच वाटायचं, त्या वासुदेवाने कधीकधी गुप्तहेराचं काम केलेलं आहे इतिहासकालीन काळात। कसं कार्य होतं आणि आत्ताची परिस्थिती काय आहे याबद्दल सांगा। सर, मुळातच मानवी समाज जो आहे तो समतेच्या माणुसकीच्या धाग्यात गुंफण्यासाठी म्हणून आपल्या संतांनी अनेक प्रकारचं कष्ट केलेले आहेत, अनेक विचार मांडलेले आहेत आणि ते संतांचे विचार जनमानसांपर्यंत पोहोचवण्यासाठी म्हणून वासुदेव, पिंगळा, एकूणच या ज्या काही महाराष्ट्रातल्या आपल्या लोकसंस्कृतीमधले लोककलावंत आहेत त्या लोककलावंतांची निर्मिती झाली आणि ह्या लोककलावंतांनी हा संतांचा विचार लोकांसमोर पोहोचण्याचं काम केलं। म्हणून पहिल्या सुरुवात पिंगळ्यापासून होते। पिंगळा गेला की वासुदेव येतो, वासुदेवाच्या नंतर ज्याला कडक लक्ष्मीवाले, मर्याईवाले ज्याला आपण म्हणतो ते गावामध्ये प्रवेश करतात। नंतर मग पोतराज येतो, नंतर भारुडी येतात, नंतर ज्याला शाहीर येतात। अशा पद्धतीच्या अनेक अगदी मसन जोग्यापर्यंत जे काही जवळजवळ 35-40 लोककलावंत आपल्या महाराष्ट्रामध्ये ही लोकसंस्कृती जपवण्याचं आणि माणसाला माणुसकीच्या धाग्यात गुंफण्याचं काम करत असतात, संतांचा विचार रुजवण्याचं काम करत असतात। खऱ्या अर्थानं हे लोककलावंताचं काम जे आहे ते प्रबोधन करण्याचं काम आहे आणि ते प्रबोधन करण्यासाठी म्हणून ही महाराष्ट्राची लोककला जतन झाली पाहिजे, ती लुप्त होता कामा नये, ही आम्हा कलावंतांची तळमळ आहे। म्हणून आम्ही हे कला नियमितपणे सादर करण्याचं काम करत असतो। परंतु दुर्दैवाने आम्हाला आज असं म्हणावं लागतंय की लोकाश्रय ही एकीकडे कमी होत चालला आहे आणि राजाश्रय तर मुळीच नाही आणि म्हणून पुढच्या पिढीकडे ही लोककला आम्ही कशी सुपूर्द करावी किंवा पुढच्या पिढीला काय म्हणून त्यांनी ती स्वीकारावी आणि पुढे चालवावी, हा प्रश्न आमच्यासमोर खऱ्या अर्थानं उभा आहे। आणि म्हणून माझी विनंती असेल सरकारला, न मागता तुम्ही लाडक्या बहिणींचा विचार केला, तसं ही महाराष्ट्राची लोककला जतन करण्यासाठी म्हणून लोककलावंतांचा कधी विचार करणार आहात? आम्ही महत्त्वाचा प्रश्न आहे। खरं तर महाराष्ट्राच्या समृद्धतेचा मानबिंदू ज्याला म्हणावं त्या ह्या लोककला आहेत आणि त्या जर जोपासल्या जात नसतील तर मग शासन खरंच उदासीन आहे का? खरं तर शासन स्तरावर लोककलेला 3 वेगवेगळ्या टप्प्यावर अनुदान देण्याचं जे धोरण आहे, सांस्कृतिक धोरण आहे, ते शासनाने आणलं, मात्र त्याची तळागाळापर्यंत अंमलबजावणी होती का? तर त्याचे हे सगळे जिवंत उदाहरण आहेत। यांना त्या
योजनांबद्दल माहिती नाही आहे आणि ते योजना किंवा त्याचा लाभ मिळणं हे तर फार दूरची गोष्ट आहे. फिरोजभाई, आता आपण बघितलं आहे त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी ते परफॉर्मन्स करतात आणि आपली कला आहे ते सादर करण्याचा प्रयत्न करतात. मागील 4 दशकं ते या पद्धतीनं लोककला जपतायत. परंतु हे सगळं करत असताना ज्या पद्धतीनं सन्मान मिळाला पाहिजे तो मिळत नाही. मनोरंजनाच्या पलीकडे लोक बघायला तयार नाही आहेत. कुठेतरी एक सन्मानाचं स्थान दिलं जावं, मुख्य प्रवाहात हे सगळ्या कला याव्यात असं तुम्ही सातत्यानं म्हणताय. तुम्ही अगदी सुरुवातीपासून तुमचा प्रवास सांगा आणि आत्ताची जी परिस्थिती आहे त्याचा काय खेद वाटतो तेही सांगा. नमस्कार, मी डॉक्टर पंडित नंदकिशोर कपोते यांचा पट्टशिष्य, कथक लावणी डान्सर परफॉर्मर. गेली 40-42 वर्ष मी नृत्य क्षेत्रात कार्यरत आहे. राजा गोसावी आपण नाव ऐकलं असेल, यांच्याबरोबर मी बऱ्याच नाटकातून कामं केली. नवऱ्याला जेव्हा जाग येते म्हणून एक मोठं नाटक होतं, त्यात बराच मोठा रोल होता आणि त्यात कामही केलं. त्यानंतर अनेक मला लावण्यांचे कार्यक्रम आले. सुरेखाबाईंनंतर जेवढ्या कार्यक्रमांना मी कोरिओग्राफी केली तो मी पहिला कोरिओग्राफर पुण्यातला होतो. त्यानंतर माठाला गेला तडा, राधेचा काना, आंबेची फुगडी, हरादी सामना, आरतीबाईचं भांडण, येडाबाई जत्रा, यलमाची उजळणी, यलमाचा डोंगर, अशा अनेक VCDsमधून मी कामं केलेली आहेत. ते झालं. रियालिटी शो, इंडिया डान्सिंग सुपरस्टार, सोनी एंटरटेनमेंट के लिए कुछ भी करेगा, झी युवा डान्स, महाराष्ट्र डान्स, झी गौरव पुण्याचा, अशा अनेक मी यातून कामं केलेली आहेत. मला बालगंधर्व पुरस्कार आहे, मला इतरही छोटे मोठे, पण त्या पुरस्काराबद्दल जे काही मिळायला पाहिजे ते आम्हा कलावंतांना मिळत नाही. असं रस्त्यावर किती दिवस नाचायचं, असं किती दिवस पोटासाठी नाचते मी परवा कोणाची म्हणत म्हणत काम करायचं. कोणाचं लग्न असू दे, बड्डे असू दे, बारसा असू दे, आज आम्हाला किंमत राहिलेली नाही आहे. तर कलाकारांना एक सरकारने किंमत मिळवून द्यावी. आमचं पोटपाणी, माझी बायको आहे, माझा मुलगा आहे, माझं घरदार कसं चालेल. आई गेली, वडील गेले, भाऊ गेले, एकटा मी घर सांभाळतो आहे. 10 लाखाचं लोन या डोक्यावर आहे. सांगा, कोणी लग्नाला बोलवलं जायचं नाचायला, कोणी बड्डेला बोलवलं, कोणी जागरणाला बोलवलं, रात्रभर नाचायचं. किती 1000-2000 रुपये, कसं घर चालायचं तुम्ही तरी सांगा. ह्या कलाकाराची कळकळीची विनंती आहे सरकारला, आपल्या मायबाप रसिकांना. आणि पिंपरी चिंचवडकर, म्हणजे मी पिंपरी चिंचवडमध्ये राहूनसुद्धा काही उपयोग नसल्यासारखंच झालेलं आहे. कारण पिंपरी चिंचवडकरांना माझी भूल पडलेली आहे, माझा विसर पडलेला आहे की हे क्षेत्र निवडायचं कारण काय होतं, काय आवड, काय पोटतिडीक आहे या सगळ्यामध्ये. लहानपणी मी माझ्या स्कूलमध्ये माझे गुरुजी आले होते, नंदकिशोर कपोते, त्यांना मी नृत्य करताना पाहिलं आणि त्या घुंगरूंना मी जेव्हा ते हात असा लावला आणि मला तेव्हापासून असं वाटलं मीही असं नृत्य करेन. अक्षरशः मी चव्हाणनगर पोलीस लाईनपासून ते घोले रोडपर्यंत चालत जायचो. सरांनी माझ्याकडून कधी फी घेतली नाही, कारण मी सतत सरांबरोबर असायचो, राजाभाऊंबरोबर असायचो. आज मला सर भेटले, सरांमुळे राजाभाऊ भेटले, राजाभाऊंमुळे मला ही सगळी दुनिया भेटली. पण मला एक कळकळीची विनंती आहे की पिंपरी चिंचवडचा साधा लोक कलावंत म्हणून साधा लोकल पुरस्कारसुद्धा मला अजून मिळालेला नाही आहे. त्यामुळे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा एक स्वतंत्र विभाग आहे जे ह्या लोककलांची नोंद ठेवते आणि या लोककलाकारांसाठी म्हणून जे मानधन आहेत किंवा ज्या इतर अर्थसहाय्य आहेत त्यासाठी म्हणून पाठपुरावा करते. परंतु त्यांच्या लेखी देखील आपली नोंद होत नाही. तर मग उदासीनता कोणत्या स्तराला पोहोचली हे यावरनं लक्षात येते. लोककलाकार आहेत, लोककलावंत आहेत, गरीब आहेत म्हणून असं नाही आहे की ते आपल्या भविष्याकडे दुर्लक्ष करतायत. बँड वाजवणारे हे दादा, त्यांच्याकडनं ऐकूया आपण की ते कधीपासून वाजवत आहेत आणि हे बँड वाजवत त्यांनी जे काय आपलं उदरनिर्वाहाचं साधन म्हणून या क्षेत्रात या कलेला निवडलं होतं ते त्या कलेच्या माध्यमातून आपल्या कुटुंबाला समृद्ध करू शकले. तर ते कशा पद्धतीनं, मात्र त्यांची काय नक्की कैफियत आहे ते जाणून घेऊया. तुम्ही म्हणाला होता की तुमचा मुलगा सॉफ्टवेअर इंजिनियर आहे आणि हे सगळं उभं राहिलं या लोककलेच्या आधारावर. कसं ही सुरुवात झाली आणि आत्ताची काय परिस्थिती आहे? ज्यावेळेस मी 10वी पास झालो त्यावेळेस माझे वडील पॅरलसने आजारी झाले. नंतर ते एक्सपायर झाल्यानंतर माझी जरा शाळेचा प्रॉब्लेम आला, मी शाळा सोडून दिली. नंतर माझं बरं 2-3 वर्षानंतर मग 5-6 वर्षानंतर माझं लग्न झालं, मला मुलगा झाला. नंतर मी 10 वर्ष ऊसतोडी केली. नंतर पहिल्यांदा दिवाळीपर्यंत नंतर ऊसतोडा झाला. दिवाळीनंतर 2 महिने 3 महिने हा बँड वाजवायचा. ह्याच कलेतून माझ्या मुलांचा उदरनिर्वाह झालेला आहे. परंतु आज अशी परिस्थिती झालेली आहे DJ आणि हे साऊंड सिस्टीममुळे इतका प्रॉब्लेम आला आहे
का बँडला हे जे कामं लागत होती पहिल्यांदा उदरनिर्वाहाचे, हे उदरनिर्वाहाचा प्रॉब्लेम एकदम 90% कमजोर झालेला आहे. त्याच्यामुळे या कलाकारांवर सुरुवातीला म्हणाले होते की पुढची पिढी इकडे येईल की नाही, कारण की इथे सन्मान नाही आणि येणाऱ्या पिढीला वाटते की या क्षेत्रात जायलाच नको. तुम्ही मात्र हे जपलं. तुम्ही लोकार्थांनी हे बँड वाजवत असला तरीही घरच्यांच्या नजरेत श्रीमंत आहात, दिलदार आहात, पण पुढची पिढी इकडे यावी त्याच्यामध्ये उदासीनता दिसते. त्याची कारणं काय आहेत? त्याचे कारण असे साहेब की ऑलरेडी आता ह्या क्षेत्रात म्हणजे सगळा प्रॉब्लेम होत चाललेला आहे. आणि ह्या क्षेत्रात पहिल्यांदा जे उपजीविकेचं साधन म्हणजे भरपूर होतं, त्यात हे DJ आणि LCD आमचं हे साऊंड सिस्टमने एकदम प्रॉब्लेम कोऑपरेट केलेला आहे. त्याच्यामुळे ह्या क्षेत्रात पोरांना उतरायचं म्हणलं म्हणजे एक जरा रिक्सी वातावरण तयार झालेलं आहे. आणि त्यांनाही असं वाटत नाही की या सगळ्या कलांना सन्मान आहे, लोकांमध्ये सन्मान आहे, कारण की बँडवाल्यांचा मुलगा असं सरळ सरळ सांगून लोक हिणवण्याचा प्रयत्न करतात आणि त्यामुळे पुढची पिढी कशी येईल हा मोठाही प्रश्न या निमित्तानं या सगळ्या कलाकारांसमोर आहे. तुम्ही म्हणालात की अनेक वर्ष म्हणजे 82-84 पासून तुम्ही हे सगळं ट्रम्पेट वाजवता, खूप सुंदर धून वाजवल्या. किती त्रास होतो, आतून त्रास होतो, हे सगळं दिसायला सोपं वाटतंय लोकांना, पण ही कला काय आहे? शिकायला कितीतरी दिवस लागतात पहिलं तर विषय. त्याच्यानंतर ह्याच्यातनं यायचं हे पुढं म्हणजे एवढं सोपं नाही आहे. कसं? फार आतून बेंबीच्या देठापासून वाजवावं लागतं, फुकावं लागतं. हे हार्ड वाद्य आहे. ट्रम्पेट हे सगळं हार्ड वाद्य आहे. इतकं फुकावं लागतं की फार इथपर्यंत जीव येतो, एवढं फुकायला लागतं. आणि मी एवढ्या दिवसापासून वाजवत पण कुठलाही विचार नाही, काय नाही, मानधन नाही, कुठलंच काही विषय म्हणजे हाहीच नाही काय. आणि पुढच्या पिढीला उतरवायचं आहे तर हे ह्याला किंमतच नाही राहिलेली. महत्त्वाचा विषय म्हणजे किंमत नसल्यामुळं मुलं उतरू शकत नाहीत. मग कुठंतरी काम करतात मुलं आमची, कुठं गॅरेजमध्ये करू, इकडं कर तिकडं कर. त्यांचा उदरनिर्वाह त्यांच्या पद्धतीने ते करतात. आम्ही आमच्या पद्धतीनं त्यांना कसं तरी उभा केलं, जेवायला घातलं 2 घास. पण पुढच्या पिढीसाठी हा विषय नाही होऊ शकत, येणार नाहीत. जर ह्या सरकारने प्राधान्य नाही दिलं तर, जर दिलंच तर येतील पुढं. हे पारंपरिक वाद्य चालू ठेवतील ते, पण ह्याच्यामध्ये काहीतरी असावं ना, एक काहीतरी एक हे असावं पाहिजे, एनर्जी येण्यासारखं काहीतरी विषय असं पाहिजे, त्यावेळेसच उतरतील. नाही सन्मानाची भूक जेवढी मोठी आहे त्यापेक्षाही मोठी आहे पोटाची भूक. आणि लोककला ह्या दोन्ही भूक शमवू शकते का हा प्रश्न या निमित्तानं उभा राहिला आहे. या सगळ्या लोककलांमध्ये पुढची पिढी येईल का असा प्रश्न आहे, मात्र त्याला अपवाद आहे हा तरुण. खरं तर याच्यासारखे अनेक तरुण आत्ता आपण वेगवेगळ्या व्यासपीठावर बघतो. खास करून राज्यामध्ये फोक आख्यान, फोक लोक हे जे व्यासपीठ एक तरुणांनी तयार केलं, अशाच पद्धतीच्या सगळ्या लोककला घेऊन त्यांनी तयार केलं. हजारो रुपये त्याचं तिकीट आहे, ते देऊन बघितलं जातं. त्यामुळं एक उमेद निर्माण झाली आहे की कुठेतरी आपण आपलं स्वतःचं अस्तित्व निर्माण करू शकतो. शासनाने त्याला आधार देऊ अथवा न देऊ, तरुण जर पुढे आले तर त्यांचं स्वतःचं अस्तित्व निर्माण करू शकतात, नवे नवे लोककला अजून पुढे नेऊ शकतात. परंतु ही दोन चित्र आहेत. एकीकडे फोक आख्यान ज्याला लोक तिकीट देऊन बघायला जातात, आणि दुसरीकडे ही सगळी तरुण कलाकार मंडळी किंवा ही सगळी बुजुर्ग मंडळी जेव्हा स्वतःची कला सादर करण्यासाठी म्हणून पुढे येतात तेव्हा त्यांच्याकडं पाठ फिरवली जाते. या दोन्हीमध्ये हे दोन्ही चित्र तू बघितलेलं आहेस तरुण म्हणून. तुझं काय मत बनलं आहे या सगळ्या संदर्भात? हा वारसा पुढे नेण्यासाठी म्हणून तू आता तयार झालेला आहेस, संबळ शिकलं आहे, काही उदासीनता आहे, काय संताप आहे, काय सांगायचं? सांगण्याचं म्हणजे काहीच नाही आहे. घरात वातावरण होतं त्या उद्देशाने हे मला मार्ग त्यावेळेस योग्य वाटला. पण पुढं आता जसं समजायला लागले बाकीचं नाही का, की आपण कसं वावरतोय, कसं काय पुढं, आणि ह्याच्यावर पूर्ण तर का विषय होणार नाही. मला आवड होती, छंद होती, घरात माझ्या म्हणजे तसं एक वातावरण निर्माण होतं. घरचे सगळे माझे ऑलरेडी वडील आजोबा सगळे हेच करायचे, त्यांच्यापासून हे माझ्यापर्यंत आलं. पण आत्ता पण चालू आहे, पण असं कधी कधी वाटतं की नको आहे हे, ह्याच्यात म्हणजे पुढं नाही काय होणार आहे, कारण की पुढं ह्याच्यावर काय करताच येणार नाही आणि जगणार तरी कसं आहे. पण मग मित्रमंडळीमध्ये काय चर्चा असते तुमची जेव्हा तुझ्या कलेबद्दल त्यांना कळतंय? त्यांना काही माहिती नसते फार, काय काय चर्चा होतात? विटंबना करतात, हे करतात की नाही काय हा तर ह्याचं काहीच नाही, हा फक्त वाजवण्यावर जातो, हे गोंधळीचं आहेत किंवा हे डपडेच वाजवतात, हे असं म्हणजे असं बोलून हे करतात. पण तरी पण त्यातून आपण थोडंसं हे करून चालूच असतं, पण कधी कधी वाटतं नकोच. त्यामुळं हे जे उदासीनता आहे, हे नैराश्य आहे,
हे आलं आहे आणि याला जेवढं शासन जबाबदार आहे तेवढंच लोक म्हणजे समाज म्हणून आपणही जबाबदार आहोत. ही कला म्हणजे हे संबळ वाद्य हे वाजवताना 2 पायाच्या मध्ये इथे पकडावं लागतं आणि त्याची पकडण्याची एक ठेवण आहे. ती जेव्हा अशा पद्धतीनं पकडलं जातं तर घोटे आणि मला वाटते तो भाग सगळा छिलून जातो म्हणजे अक्षरशः तिकडे जखमा होतात. पण तरी हे का वाजवायचं, हे का जपायचं, तर समृद्ध परंपरा घरातनं आली, आपल्या पिढ्यानपिढ्या ही परंपरा जपल्या गेली आणि तो वारसा पुढे न्यायचा आहे. लोक काय म्हणतात त्यापेक्षा अशा पद्धतीनं हे जपण्याचं काम करतायत. तुमचं काय मत आहे? तुम्ही हे सगळं बघत आलायत. माझं एकच म्हणणं आहे शासनाला की जे काही वाघ्या मुरळे ह्याचे काही जे पारंपरिक वाद्य लोकांना पेन्शन चालू करावे. ह्यांच्यापर्यंत पोहोचत नाही, ही योजना जी आहे ती लोकांपर्यंत पोहोचत नाही. एवढंच बोलायचं मला शासनाला. हे सगळे या सगळ्यांचं म्हणणं आहे. तुम्ही म्हणालात की हे सगळं बँड पथक तुम्ही निर्माण केलं आणि या सगळ्या पद्धतीनं तुम्ही या सगळे मिळून एकमेकांचा उदरनिर्वाहाला, एकमेकांचा आधार बनलात. आता हे पुढे किती दिवस चालेल असं वाटतंय? काय आशा आहेत काही? आम्ही बँड कला ही जोपासून आजपर्यंत आमचा उदरनिर्वाह करून मुलांचे शिक्षण बँड वाजवून बाहेर कामं करून केली. पण ह्या क्षेत्रामध्ये आत्ता मुलं आणि नवीन भावी पिढीचे काही जी धार्मिक कार्य करणारी ह्या कला क्षेत्रातली जी मुलं आहेत हे नको म्हणतात. कारण आत्तापर्यंत ज्या कला जोपासल्या त्यांना पेन्शन नाही, मानधन नाही. शिवाय आता आम्ही बी सध्या व्यवसाय बँडचा करतोय, तर बँड बँजो ह्यांच्या गाड्या जरी रस्त्याने चालल्या तरी जी काही आम्हाला 2 पैसे भेटलेले असते त्यातले पोलीस लोक आमच्या गाड्या अडवतात. जसे तमाशा कलावंतांच्या गाड्या सोडतात तसे बँड बँजोच्या ह्यांच्या गाड्या सोडाव्यात. कुठल्याही कलावंताची गाडी अडवू नये ही एक कळकळीची विनंती आहे. आणि जी नवीन मुलं शिकलीत कला जोपासण्यासाठी त्यांना सरकारने काय बँकेतून किंवा मानधन असं जर स्वरूपातून काय देणगी द्यायची ठरवली तर पुढं आणखी ही कला जिवंत राहील. खरं तर बँड पथकं जी आहेत महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या भागांमध्ये लग्न संस्कारासारखा जो समारंभ असतो ते यांच्या वादनाने सुरुवात होतं, आपण बघितलेलं आहे. परंतु फॉरेनचे जे बँड आहेत त्याच्या लाईव्ह कॉन्सर्ट आहेत त्या बघण्यासाठी मात्र लाखोंचा जनसमुदाय असतो आणि यांची अडवणूक अगदी तळागाळापासूनच होते. तरी हा वारसा कुठपर्यंत न्यायचा हा सगळा प्रश्न या निमित्ताने आपण अगदी थोडक्यात जाणून घेऊया की दशावतार जे आहे तुम्ही ते जपण्याचा प्रयत्न करतायत. तुमच्याकडे 10-20-15 कलाकारांची टीम आहे. सगळं करताना आता थकायला होतंय का? लोकांसाठी हे सगळं द्यायचं आणि लोकांनी त्याच्याकडे पाठ फिरवायची. माझं नाव वसंत तुकाराम कदम. मी सिंधुदुर्गमधून आलेलो आहे. सिंधुदुर्गमध्ये लोककला दशावतार हा सगळ्यात मोठा कार्यक्रम असतो. तिथल्या खूप लोकांना आवड आहे आणि ती परंपरा आपल्या मुलांना, जी पुणे मुंबईत मुलं लहान आहेत आणि जी पुढे येत आहेत, तर त्यांना ही लोककला जपता आली पाहिजे, त्यांना त्याची आवड निर्माण झाली पाहिजे. ह्या प्रयत्नातून गेली 15 ते 20 वर्ष मी पिंपरी चिंचवडमध्ये आमचं सातेरी देवी मंदिर आहे यमुनानगरला, तिथे मी हा कार्यक्रम चालू ठेवतो. आणि इथले जे स्थानिक कलाकार आहेत, जी मुलं माझ्या हाताखाली शिकत आहेत, त्यांना मी शिकवतो दशावतार. मी स्वतः नाटकं लिहितो, स्वतः डायरेक्टर आहे. पण मग काय परिस्थिती आहे आता? लोकांनी पाठ फिरवली असं वाटतं? स्थानिक लोकांनी पाठ फिरवलेली नाही, परंतु पुणे मुंबईमध्ये आज ही जी परिस्थिती चालली, इलेक्ट्रॉनिक माध्यमं आणि बाकीचे कलाकार, ह्या कलाकारामध्ये लोकल कलाकार हा मागे पडत चाललेला आहे. कारण दिवसेंदिवस इलेक्ट्रॉनिक माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारे लोकांना भुलवलं जातं आणि लोक त्या बाजूला जातात. परंतु ज्या स्थानिक कला आहेत, ज्या नैसर्गिकरित्या चालवल्या जातात, ते मात्र मागे पडत चाललेलं आहे. ह्याचा कोणीतरी पुढे उपयोग घेतला पाहिजे. जे खरं आहे ते जपल्या गेलं पाहिजे, हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. म्हणजे पिंपरी चिंचवड एवढं समृद्ध शहर आहे की या शहराला अनेक पिढ्यांचा, अनेक वर्षाचा इतिहास आहे. जसं बाजूला भोजापूर, ज्याला आत्ता भोसरी म्हणून ओळखलं जातं, किंवा पिंपरी आणि हे चिंचवड, हे तिन्ही जे शहराचे मुख्य भाग आहेत, या शहरामध्ये झपाट्याने शहरीकरण होताना दिसते. शहरात मेट्रो आली, मेट्रो धावू लागलेली आहे आणि वेगवेगळ्या टप्प्यावर शहर काट टाकत आता खऱ्या अर्थानं मेट्रो सिटी झाले. मात्र मेट्रो सिटीमधले खऱ्या अर्थाचे जे मानकरी आहेत, हे ज्यांनी जडणघडण बघितलेली आहे शहराची, ते सगळे या शहरातले
हिरे आहेत ज्यांनी या शहराला उभं राहताना पाहिले. हे केवळ प्रातिनिधिक स्वरूपात आहे. राज्यातल्या प्रत्येक शहरामध्ये ही लोककलाकार जे आहेत ते त्यांनी शहराच्या जडणघडणीमध्ये महत्त्वाचं योगदान त्यांचं राहिले. कारण की ही जर मंडळी नसती तर या शहरांमध्ये खऱ्या अर्थाने अराजकता आहे ती मोठ्या टोकाला पोहोचली असती. कलाकारांचं कामच ते आहे की मनोरंजनातून प्रबोधन करणं आणि मनोरंजनातनं प्रबोधन करताना हे जे सगळा वारसा जपत आहे तो खऱ्या अर्थाने समृद्ध आहे. मात्र प्रश्न तोच आहे की आणखी हे किती काळ चालणार आहे. रंगभूमी दिनाच्या निमित्तानं तरी अशा तळागाळातल्या या लोककलाकारांचा सन्मान शासन करेल का? राजाश्रय यांना मिळेल भविष्यात, परंतु लोकाश्रय मिळणं गरजेचं आहे आणि तो लोकाश्रय यांना मिळेल का हा खरा प्रश्न आहे. तुर्तास या सगळ्या कलाकारांमार्फत आम्ही न्यूज 18 लोकमतकडनं सगळ्या कलाकारांना मानाचा मुजरा करत रंगभूमी दिनाच्या शुभेच्छा देतो आहोत आणि या सगळ्या कलाकारांची ही कैफियत लवकरच शासन दरबारी ऐकली जाईल अशी अपेक्षा व्यक्त करतो. व्हिडिओ सुरेश पांडे, गोविंद वाकडे, न्यूज 18 लोकमत, पिंपरी चिंचवड.